मॅच इज ऑन आणि पहिला चेंडू सोमनाथला भिरकावला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली, त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. दे धक्का आणि घे छक्का. धन्यवाद डीजे. धावफलकाकडे वळूया, ज्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. दीपेशने दुसऱ्या बॉलवरती मात्र आपण पाहिलं सोमनाथने कमबॅक करून दाखवलं. पहिल्या बॉलच्या षटकाराने आपण पाहिलं नजफगडचा सुलतान ज्याला म्हटलं जातं वीरेंद्र सेहवाग सुद्धा मोठ्या फटकानेच आपले धावफलक सुरुवात करतो. वेस्ट इंडिज संघाचा क्रिस गेल सुद्धा षटकारानेच आपलं धावफलक चालू ठेवतो. तसाच मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळी आपण पाहिलं सोमनाथने गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा सुद्धा वेगळ्या जागी आपटला, पण मात्र चेंडू आपण पाहिलं लेग स्टंप मिस करत जाणारा, अर्थात 5व्या ते 6व्या स्टंप वरती येणारा चेंडू आपण पाहिला. वाईट बॉल धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड. 7 ही धावसंख्या धावफलकावरती. धावफलकावरती झालेले आपण पाहतो. धावफलकावरती आणखीन एकदा पुढील चेंडू घेऊन परत एकदा पंचांचा इशारा येतो. वन्स अगेन इट्स अ वाईट बॉल. क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार हा स्वैर चेंडू फेकला गेला होता. धावफलकावरती आणखीन एक वाढ. 8 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. स्ट्राइक वरती आपण पाहतो दीपेश, नॉन स्ट्राइक एंड वरती जयेश गोले. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निसटला, सीमारेषा बाहेर, खणखणीत चौकार. एक धाव मात्र रोखू शकले नाहीये. एका धावेने धावफलकावरती आपण पाहतो आपल्या नॉन स्ट्रायकर एंड आपल्या पार्टनरला मात्र खेळण्याची संधी मिळते. जयेश गोळे आता स्ट्राइक वरती आलेला पाहतोय. ते एका धावेने धावफलकावरती वाढ. 13 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती. परत एकदा गोलंदाजीवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बदल होताना पाहायला मिळतात. पहिली ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर आपण पाहतोय. परत एकदा आपण पाहिलं चेंडू एकेरी धावे ते एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. 1 धावेने 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. या षटकातला आपण पाहिलं शेवटचा आणि अंतिम एक चेंडू यायचा बाकी. एक चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज सोमनाथ तयार. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपातील राहिला. षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त. एक षटकाखेरीज धावफलकावरती धावा आपण पाहतोय 14 ही धावसंख्या धावफलकावरती, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल, 2 वाईड अशा पद्धतीने धावफलकावरती आपण पाहिल्या तब्बल धावा जाऊन पोहोचल्या. तब्बल आपण 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेले आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन म्हणता येणार इंदापूर प्रीमियर लीगचा, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये एक इंडिव्हिज्युअल पारितोषिक सुद्धा दिली जातात. उत्कृष्ट फलंदाजासाठी टेबल फॅन अर्थात सन्माननीय श्री वर धीरज पटेल यांच्याकडून मिळाला आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाकडे त्याला सुद्धा टेबल फॅन दिलं जातं श्री अर्थात अमित ओसवाल यांच्याकडून आपल्याला हे पारितोषिक आलेलं आहे. मालिका वीर साठी जी क्रिकेटिंग बॅट दिली जाते ती म्हणजे अविनाश मेहता यांच्याकडून आले आहे. सर्व सामन्यांसाठी अर्थात मॅन ऑफ द मॅच चषक आपण जे पाहतोय त्यासाठी अमित मेहता यांच्याकडून आलेले आहेत. डॉक्टर अमित मेहता यांच्याकडून आलेत. आणि सर्व सामन्यामध्ये स्पोर्ट्स गॉगल दिले जाते ते म्हणजे प्रशांत ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून अर्थात प्रशांत ऑप्टिक्स तळा रोड या रोडवरती आपण हा एक त्यांचं शॉप सुद्धा आहे, एक शोरूम त्यांचं
योग्य त्या दरामध्ये आणि योग्य ती क्वालिटी त्यांच्याकडून मिळते आणि वारंवार आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच आली की मात्र त्याच्या संघातले जर एकाला डबल मॅन ऑफ द मॅच जाते तर लगेच संघामध्ये निर्णय डिसिजन होतात की नाही आता मी गॉगल तो घेणार, कारण स्पोर्ट्स गॉगल आहेत ते सुद्धा आपल्यासाठी मान्यवर आहेत. आणि त्याचप्रमाणे ही भव्य दिव्य आपण चषक पाहतो. सौ सुवर्णताई रुपेश जाधव यांच्याकडून ही चषक आपल्याला पाहायला मिळालेत. त्या सर्व देणगीदारांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅच कडे. ज्या ठिकाणी खोला टाकला होता चेंडू एकेरी धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या षटकासाठी 5 रन केलंय ते म्हणजे अर्थात तेजस याला आणि या 2 धावेने एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. तब्बल आपण पाहतोय धावफलकावरती 15 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मिड विकेट आपण पाहतो, वाइडिश मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय, असे व्यूवर रचना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तेजस याला. तेजसचा बॉल एकदम डिफेन्सिव्ह करतोय, धावून मात्र चोरटी धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये, एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने आणखीन एक आकडे मोड 16 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. जयेश मालोरी यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे लवकरात लवकर. याही वेळेला आपण पाहिलं चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणलं. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती मात्र कमी झाली आणि अर्थात आपण पाहिलं सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धावफलकाकडे वळूयात आपण. 4 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत, 2च धावा धावफलकावरती दिल्यात. टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. हा कहर बॉल. प्रत्येक जेव्हा चांगला चेंडू येतो ना तेव्हा रसिक प्रेक्षक आपसुकपणे टाळ्या वाजवतात, कारण त्या क्रिकेटरना माहिती आहे की तो बॉल टाकण्यासाठी त्याची मेहनत किती आहे, त्यासाठी तो टप्पा शोधून काढण्यासाठी किती प्रॅक्टिस त्याने केली असणार आहे. त्या प्रॅक्टिस मधून आलेला हा एक चांगला आणि खूप सुंदर बॉल पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकी होतोय. 1-2 गो. याही वेळेला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र काही राहिला नाही आहे आणि षटक क्रमांक दुसरं सुद्धा समाप्त. काय कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. पूर्ण आपण पाहिलं ओव्हर मध्ये फक्त 2च धावा धावफलकावरती दिल्या. चला पंच काय निर्णय. अच्छा बॅटिंग पॉवर प्ले लेग पंचाकडून आपल्याला निर्णय येतोय. अर्थात सेकंड अंपायर कडून बॅटिंग पॉवर प्लेचा. आपण पाहतो इंदापूर प्रीमियर लीग पर्व पहिला 2024 आणि अर्थात आपण पाहिलं तळाशेत ग्रामपंचायत मर्यादित हे स्पर्धा ज्याच्यामध्ये 5 गाव तळाशेत, इंदापूर, कशेणे, कोल्हाण आणि वाढवण या 5 गावांमधले हे आपले 120 खेळाडूंना खेळताना पाहतो. यावेळी भिरकावून दिलाय. पहिल्या बॉलवरती जो शांतता होती ती मात्र शांतता पूर्ण दूर करून दिले आणि अर्थात आपण पाहिलं चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. धावफलकावरती आपण करूयात वाढ. हा मस्त 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 आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि सीमारेषा बाहेर मिळतात धब्बल धावा 4. या बॉलवरती आला मागील बॉलवरती त्या षटकारासाठी अक्षय भोजने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना. वळूया मॅच कडे. धावफलकावरती वाढ 26 ऑन बोर्ड. 26 धावसंख्या धावफलकावरती.
परत एकदा गॅप मध्ये आहे का, चेंडूचा पाठलाग चालू आहे पण जिंकतोय तो म्हणजे चेंडू. इट्स 4 इन अ रो. या चौकाराने धावफलका सहा चेंडू आणि 2 धावा. दीपेश वरती मात्र आपण पाहिलं बॅटिंगची संपूर्णपणे धुरा आहे आणि बॅटिंग चांगली करतोय का आतापर्यंत तर तसंच पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट कडे आहे, चेंडू अडवतोय, त्याची फेकी करून देतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 31 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतोय. परत आपण पाहिलं वैयक्तिक 6 चेंडू खाल्ल्यानंतर मात्र आपण पाहिलं 2 धावा धावफलकावरती लावलेला जयेश मात्र आता स्ट्राईक वरती आलाय. मागील ओव्हर त्याच्यासाठी चांगली नव्हती, त्या ओव्हर मधून आपण पाहायला मिळालं की ओव्हर संपल्यानंतर दोन्ही बॅटरनी काहीतरी डिस्कशन केलं. याही बॉल वरती स्ट्राईक वरती जेव्हा जयेश आला त्याच्यानंतर आपण पाहिलं दीपेश आणि जयेश मध्ये काहीतरी एक कन्व्हर्सेशन झालं. 1 सेकंड मुवमेंट असते, ती 1 सेकंड मुवमेंटचं कन्व्हर्सेशन झालं आणि मग आता नवीन आपण पाहतोय काय कन्व्हर्सेशन झालं. पण मात्र याही वेळे आपण पाहिलं चेंडू शॉर्ट बॉल होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतःशी नाखुश आहे, स्वतःवरती विश्वास वाढवायचा आहे, डोकं शांत ठेवायचं आहे. उन्हाचा ताबा कितीही असला तरी आपल्या बॅटिंगचा टेम्परामेंट तशाच फ्लो मध्ये गेला पाहिजे. एकदम माइंड शांत करायचं, मध्येच विचार करायचा. समजा आपण प्रॅक्टिस मॅच खेळतोय तशी बॅटिंग होणार का नाही. बॉलरची कमाली, बॉलरने आपली अर्थात आपण पाहिलं बोटांची जादू पाहिली आणि बॉलिंगचा टेम्परामेंट जो सेकंड ओव्हर मध्ये होता तो मात्र थर्ड ओव्हर मध्ये कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला आणि 3 षटकांची खेळी मात्र होते या ठिकाणी समाप्त. धावफलक मात्र जाऊन पोहोचत आहे. 31 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थात आपण वळूयात ड्रिंक्स ब्रेक कडे आणि त्यासाठी विनंती करतो मी आमच्या परत एकदा डीजे कडे. खेळाच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्या धावफलकावरती जसं डीजेचं गाणं लागलेलं असे ना तेव्हा रसिका प्रेक्षक सुद्धा प्रत्येक जणाच्या क्रिकेट बघण्याच्या दृष्टिकोनी वेगळ्या असतात. प्रत्येक जण एखाद्या मुवमेंटला वेगळ्या पद्धतीने अॅनालाइज करतो. ज्यावेळी आपण पाहिलं जयेश याच्यावरती चेंडू डॉट वर डॉट राहिले, 8 चेंडू त्याने डॉट केले, 2च धावा धावफलकावरती आले. काही जण म्हणत असतील की डॉट खूप झाला, काही जण म्हणतात की अक्षरशः चेंडू खाल्ले, काही जण म्हणतोय की मैदानावरती बॉलर बॅट्समन जेवला खऱ्या अर्थाने. अशा काही गोष्टी आणि क्रिकेट मध्ये मराठी भाषा अशी आहे जशी वळवता येईल तशी वळवली जाते. काही जण 6 म्हणतात, काही जण छकडा म्हणतात. आणि त्या चला धावफलकावरती येतो ज्या ठिकाणी आपण पाहिलं 2 धावा चोरट्या घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव मात्र घेतली जाते. काही प्रेक्षक या धावफलकावरती एक शॉर्ट रन आहे का, हो शॉर्ट रन एक घेतली जाते. या शॉर्ट रन मधून आपण एकच धाव धावफलकावरती 32 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहायला मिळतात. आणि त्यापूर्वी आपण एक मान्यवरांकडे वळूयात. सिद्धी शिंदे यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय आणि सिद्धी शिंदे यांचा
पण याच फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषा गाठतोय का यासाठी दे धक्का आणि घे छक्का. डीजे एक मिनिट फक्त आपण अतिथी कक्षाचा मान सन्मान करण्याकडे वळूयात. सिद्धी ताईंचा आपण यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आमचे अर्थात बंटी साहेबांना, बंटी बालवणकर साहेबांना विनंती करतो आपण शॉल आणि अर्थात त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. चेंडू हरवला आहे आणि पारितोषिक एक आलेलं आहे अक्षय भोजने यांच्याकडून, अर्थात दीपेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे या षटकारासाठी. मैदानावरती आपण पाहिला, आपण सर्वांचा यथोचित मान सन्मान झालाय. पहा हा बनवलाय, खरंच हा बनवून ठोकला, चेंडू सीमारेषा बाहेर. आणखीन एक दिमागदार षटकार. वरती झालेली पाहायला मिळते. वैयक्तिक धाव फलकींकडे वळतो. दीपेशची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40च्या घरामध्ये. 13:40 असताना चेंडू हवेमध्ये उंचावला आहे, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूने टर्न केला अचानक मध्ये. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, चिट्ट्याच्या चपळाईने मात्र धावले आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने धावफलकावरती आणखीन एक आपण वाढ करूया. 46 ऑन बोर्ड झालेले आपण पाहतोय. मल्टीटास्किंग आमच्या समालोचक हर्षदजी मुंडे यांच्याकडून शिकावं. ड्रीम्स क्रिकेट अर्थात कौस्तुभजी यांचं पूर्ण एक टीम आणली आहे. त्या टीम मध्ये एक आणखीन आमचा समालोचक सुद्धा ऍड ऍज अ स्कोरर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करतोय, चेंडू अडवतोय पायाने, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण मात्र 2 धावा परत रोखू शकले नाही. या 2 धावाने धावफलकावरती ऍड केले जातात. धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती 2 ने आपण 48 पर्यंत घेऊन जातोय. रुपेश सुतार या ठिकाणी आमच्या बाजूलाच बसलेले आहेत, संघाचे संघ मालक अर्थात सार्थक लायन्सचे. इथून देवाच्या पुढे आकांक्षा करतायत की 1 विकेट मिळावी, पण याही वेळेला मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. आणखीन एक षटकार आणि वैयक्तिक 50 धावा पूर्ण, तो म्हणजे फलंदाज दीपेश. ड्रिंक्स ब्रेक झालेला होता, 3ऱ्या ओव्हरला पण ड्रिंक्स ब्रेक दिला होता. चला शेवटच्या ओव्हरकडे वळूया, त्यापूर्वी धावफलकाकडे वळतो. 54 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. बिन बाद 54 धावा. आमचा स्कोरर जयेश मालोरे आमचा स्कोरर स्कोर लिहितोय आणि अक्षरशः वरची पट्टी पूर्ण भरून गेली आहे, पूर्ण अक्षरशः संपली आहे. 50+ रन आपल्या एकाच्या बॅट मधून जयेश अर्थात आता स्ट्राइक वरती आपण पाहतोय. अगेन जयेश कडून मात्र कशी खेळी, परत जयेश मात्र बीट होतोय. 22 मधून ही रन मिळते. जयेश स्वतःशी नाखुश आहे. जयेशचे पाठीरागे म्हणत असतील आजचा दिवस जयेशचा नाहीये का. आज जयेशने 9 चेंडू आणि 2 धावा संघासाठी. एक मेडन ओव्हर ज्याच्यामध्ये आपण बॅटिंग करताना बॅट्समन विचार करत असतो. खूप वेळा जर स्कोर कार्ड असा लाईव्हचा आपल्या समोर आला असता तर मात्र त्या स्कोर कार्डकडे बघून बॅट्समन कधी कधी आपली रिदम बदलत जातात. एकेरी धाव घेतली आपण 22 मधून, धावफलकावरती 1 ने वाढ. 55 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय मागील मॅचचा हिरो विशाल. हा विशाल बॉल आहे, खरंच चांगला बॉल आहे. चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. फलंदाजाला अर्थात लेझिम खेळायला भाग पाडलं. पुढे जाऊ मागे जाऊ बाजूला येऊ कुठे जाऊ, बॅट पुढे घेऊन गेला होता, परत मागे घेऊन आला. बॅटचं तोंड शेवटच्या क्षणाला उघडायचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू आपल्याला पार करून यष्टी रक्षकाच्या हातात गेला होता. परत गोलंदाज तयार विशाल. फुल टॉस बॉल विशाल वरती घाणाघाती करण्याचा प्रयत्न. 1 बाउंड, क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हर्षल मस्के त्या ठिकाणी आहेत. तत्पूर्वी आपण पाहिलं
धावा वाचवल्या जातात. 2 धावा धावफलकावरती आणखीन आपण ऍड करूया. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले. 57 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतो. उर्वरित 3 चेंडूचा खेळ यायचा बाकी. वन साइड हिरो, खरंच वन साइड हिरो राहिलाय दीपेश. कालचा दिवस धावांचा उच्चांकच लागत झालेला हर्षदजी आणि आज लो स्कोरिंग दुधारी तलवार. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पारितोषिक आलेला आहे. ज्या 50 धावा पूर्ण झाल्या संघ मालक अर्थात जावेद भाई शेख यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे 200 रुपयाचं. दीपेश साठी चेंडू द्यायचा आहे. षटकाराने धावफलकाकडे वळूयात. आपण धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल 63 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात ते इम्पॉर्टंट आहेत, पण आपण बघतोय की बिनबाद 63 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बाजू आपली थोडीशी खडतर आहे, एक बाजू आपली हँडिकॅप आहे. हा प्रेझेन्स ऑफ माइंड, बाकी काही नाहीये. बुद्धीचा वापर खऱ्या अर्थाने करून दाखवला. क्षणार्धात आपण पाहिलं बॉलर विशाल सोबत त्याच्या माइंडची खेळला त्याने. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दाखवला असा की मात्र आता मी रिव्हर्स फटका परत एकदा खेचणार, पण त्याच वेळी मात्र बॅट परत चेंज केली आणि आता मात्र दिला हा लांब सडक टोला. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. टॉप लेवलची ही प्रीमियर लीग आणि टॉप लेवलची बॅटिंग पाहतो दीपेश कडून. दीपेशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्या बॅटिंगसाठी. 70 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. काय अफलातून फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. ताकद, कलात्मकता पाहायला मिळाली, ताकद पाहायला मिळाली, टायमिंग सुद्धा पाहायला मिळालं, व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळालं. आणखी नेक छकडी. चेंडू सीमारेषा बाहेर. घेऊयात. जावेद शेख यांना विनंती करतो की आपण गणेश यादव यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. प्रशांत ऑप्टिकल्स चे मालक आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला मिळतात ते म्हणजे अर्थात सनग्लासेस. आता इंदापूर मधून तळा रोड विभागामध्ये जाण्याचा रस्ता आहे, त्या रोड वरती असलेलं प्रशांत ऑप्टिकल्स हे त्यांचं दुकान. त्या दुकानावरती आपल्याला रिझनेबल अर्थात स्वस्त आणि अर्थात टिकाऊ टाईप आणि खूप स्टायलिश असे आपल्याला सनग्लासेस असतील किंवा त्याचप्रमाणे आपल्याला डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर आय टेस्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातील. सो आपण सुद्धा त्या शॉपला व्हिजिट करायचे आहे आणि अर्थात आपले प्रशांत ऑप्टिकल्स चे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित गणेश यादव यांचा आपण यथोचित मान सन्मान करू.
गणेश यादव अर्थात बाप्पा नावाने सर्वांसाठी प्रसिद्ध रणजितजी मालोरे यांना विनंती करतो की सन्मान चिन्ह देऊन सिद्धिताईंचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याच वेळे आमचे मल्टीटास्कर आमचे अर्थात समालोचक प्लस ड्रीम्स क्रिकेट कडून आज आपल्याला पार्ट टाइम स्कोरर सुद्धा पाहायला मिळतात. ड्रीम्स क्रिकेट म्हटलं की रायगड मधली सगळ्यात मानाचं ही एक यूट्यूब वाहिनी ज्या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येक मोठी टुर्नामेंट आणि मोठी टुर्नामेंट पाहिली की ड्रीम्स क्रिकेट आपल्याला पाहायला नक्की मिळतं. 1 लाख यूट्यूब वरची ज्यांचे सबस्क्रायबर्स आहेत सिल्वर प्ले बटन सध्या त्यांच्याकडे येणार काही दिवसांमध्ये त्याची सुद्धा ते सर्वजण वाट पाहतात. आणि ड्रीम्स क्रिकेट म्हटलं ना की हल्लीच्या काळामध्ये कसं आलंय की मी एक जरी षटकार मारला तरी माझी शॉर्ट्स येणार माझी रील्स येणार. आजच्या 70 धावांची खेळी जी आपण दीपेश कडून पाहिली त्याची रील किंवा त्याची शॉर्ट व्हिडिओ उद्या किंवा संध्याकाळपर्यंत अपलोड होताना आपल्याला पाहायला मिळतात. ही एक ओळख असते एका यूट्यूब चॅनलची आणि ती ओळख आणि आपल्या कस्टमर्सना आपल्या खेळाडूंना काय पाहिजे हे दिलंय ते म्हणजे ड्रीम्स क्रिकेटने. त्या पूर्ण टीम साठी अर्थात कौस्तुभजी त्यांचे टीम ओनर आहेत अर्थात त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय आणि त्याच वेळी क्वालिटी ही दर्जेदार त्यांच्याकडून पाहायला मिळाली. अर्थात आपली मराठमोळ्या माणसाची यूट्यूब वाहिनी अर्थात ड्रीम्स क्रिकेटची आणि 70 धावा एकट्याने खेचल्या आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 76 आणि 77 धावांचा आता आपल्याला पाठलाग करायचा आहे. तो 77 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने रंगणार हे ऐकण्यासाठी आम्ही जाऊयात आमचा आता समालोचन कक्ष. आणि त्याचप्रमाणे आमची टीम जी असते ती म्हणजे पंच डीजे बॉय आणि लाईव्ह करणारे ड्रीम्स क्रिकेट आणि आपण समालोचक आम्ही सगळ्यांमधला आमचा हँडसम हंक अर्थात सुरेख असा बोली त्याच्या तोंडामध्ये आहे अर्थात आमचा समालोचक हर्षद मुंडे यांच्याकडे आपण वळूयात. हॅलो चेक. यस थँक्यू सो मच गुड्डाजी जाधव सरांकडून अगदी आमची तुलना ऐकली ड्रीम्स क्रिकेटची ऐकली आणि निश्चित ते आमच्यावरती असणारं प्रेम आहे. पण अगदी जर आपण पाहिलं ना तर गुड्डा जाधव हे नाव समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही तरी मागील वर्षापासून ऐकतोय. पण तुम्ही इंस्टाग्रामवरती एकदा गेलात ना तर सर्वाधिक व्हिडिओ व्हायरल मी तर म्हणेन त्यांच्या नावावरती आहेत. गुड्डा जाधव या वाहिनीवरती एकदा इंस्टाग्रामवरती तुम्ही जाऊन बघा. अगदी 100K वरती व्ह्यू 1 मिलियन आणि त्याच वेळेला 2 मिलियनच्या वरती व्ह्यू सातत्यानं त्यांच्या व्हिडिओजला येत असतात. कारण की त्यांचे कंटेंट क्रिकेटचे चांगल्या पद्धतीचे असतात आणि त्यांचा आवाज आपण समालोचकांच्या माध्यमातून ऐकतोय. त्यांचे आभार आहेत. सर्व क्रीडा रसिक व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मैदानाच्या आतमधले सर्व गुणवान खेळाडू सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय राकेशजी गायकवाड साहेब यांना विनंती करतोय व्यासपीठावरती या. आपण असं नसतं आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जावेदजी शेख साहेब यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीवरती जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मॅच इज ऑन. उत्तरार्धाचा खेळ. पहिलाच बॉल खोला टाकला अलंग विथ कार्पेट बॉल लॉंग ऑफला चालला. क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एक सिंगल स्कोर कार्ड वरती मिळेल. आणि डीजे तुषे या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समोर जुळले. त्यांना कोण विसरेल. चांगली व्हॉइस क्वालिटी चांगली आवाजाची क्लिअरिटी आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गाणे सेट केलेत त्यांनी सुद्धा माइंड सेट केलं. चांगल्या पद्धतीचं काम ते या स्पर्धेच्या माध्यमातून देतात. लोवर फुल टोल केला. गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा दोनों हाथों से कबूल. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. मैदानाच्या आतमध्ये कोण आलेत नाव आहे अरुण. बॅटिंग लाईनअप चेंज केला बघा. अगदी एक चांगल्या पद्धतीची प्लॅनिंग विशाल घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्याच बॉलवरती आता आक्रमण चढवलं. अरुणने षटकार ठोकला. यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल शरीरावरती येणार होता. अगदी गोल्डन स्पॉट वरती बॉल टप्पा पडला ना बॅट्समनला असं वाटलं होतं की हा हाफ ट्रॅकर बॉल येईल आणि अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल येईल असं वाटलं. पण त्याच वेळेला वेगानं बॉल शरीरावरती आदळला. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळेल. यावेळीचा डॉट बॉल खूप महत्वपूर्ण राहील. या संपूर्ण मॅच मध्ये कमबॅक करणारा चेंडू राहिला. संघाचा धावफलक 7 वरती 3 बॉल झालेत. आता हा ट्रॅकर शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अगदी अपुरे. शॉर्ट फाईन लेगला जे क्षेत्ररक्षक होते
राकेश त्यांचं नाव बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या क्षणी हाती मात्र अपयश आलं. हरकत नाहीये. आज या क्रिकेटनं काय दिलं, इंदापूरकरांनी काय दिलं. कालचा विचार केला, एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक, एक बंटी पानवलकर यांच्या नावावरती, दुसरं अर्धशतक कोणाच्या नावावरती होतं तर बॅट्समन आपण पाहिलं तर साहिलच्या नावावरती. साहिल खडतर ते नाव होतं. हाफ ट्रॅकर, फटका फसला, क्षेत्ररक्षक. ओहो, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या वेळेला आपण जर पाहिलं ना तर मला वाटतं तिथे खेळाडू होते दीपेश पवार स्वतः होते. ते वेगानं धावत येतो. त्यांची प्लॅनिंग एकच होती, बॉल सुटला, बॉल पाठी चौकार गेला, मला फरक पडणार नाहीये. ही कॅच एकदा पकडली ना की ही मॅच मी आपोआप पकडेन. तो झेल अगदी समोर पडला. पण मी एकच सांगेन, आज आई मॅच बघण्यासाठी आली आहे विशाल यांची, तर कॅच सुटणार आणि अशा पद्धतीचे जीवनदान सातत्याने मिळणार, कारण की नशिबाची साथही त्यांच्या मागे लागली आहे. पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता. आता महत्वाच्या क्षणी खेळावं लागेल. अगदी आपण जर पाहिलं तर काल साहिल खडतर हे नाव या मैदानावरती गाजताना पाहायला मिळालं. त्यांना आपल्या नावाची छाप उमटवली. पण आज आपण जर विचार केला ना तर आज एकच नाव मात्र आपल्याला बघायला मिळालंय. त्या नावाचा बोलबाला राहिला. नाव आहे दीपेश पॉवरफुल पवार. त्याचा खेळ आपण पाहिला. चला विनंती करेन, टीम मीटिंग एसटी रक्षकाला जाण्याची आवश्यकता नाहीये असं मी सांगेन, कारण की ज्या वेळेला ट्रेन येत होती तेव्हा पंचांनी बॉल थांबवला का तर एकाच वेळेस जर एज लागली तर त्या एजचा आवाज येणार नाही, त्यासाठी पंचांनी मॅच थांबवली होती. इथून पुढे पुन्हा चालू होईल. लेट्स प्ले. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, बॅटची लिडिंग एज, शॉट फाईन लेगला आता पकडलेत. विशाल नावाचं वादळ अगदी मैदानाच्या आतमध्ये केलंय शांत. विकेट क्रमांक 1, पहिला धक्का, बॅटर आउट. तर 9 आणि 9 या आकड्यावरती धक्का कितवा लागलाय तर पहिला. आणि धक्का किती मोठा आहे तर सर्वाधिक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी महत्वाची विकेट गेल्यानंतर आता अडचणीमध्ये सापडले की काय बॅटिंग करत असताना टीम सार्थक लाईन बॉडवन सगळं हरकत नाहीये. इथूनही पुढचा आपण विचार केला ना महत्वाची मॅच यानंतर होणार आहे. टीम असेल ओम साई क्रिकेट संघ कशेणे, त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना सुपर फायटर इंदापूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस करायचा. सुपर फायटर इंदापूर आणि ओम साई क्रिकेट संघ कशेने दोन्ही संघाच्या टीमला विनंती करेन, डू ऑर डाय. जिंकलात तर या स्पर्धेचा प्रवास चालू राहील, हरलात तर ही स्पर्धा इथेच सोडावी लागेल. सिद्धीजी शिंदे मॅडम यांच्या शुभ हाताने आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. त्यांनाही विनंती करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपल्या शुभ हाताने पुढच्या मॅचचा आपण टॉस इथे करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. येस, बॅटिंग पॉवर प्ले. थँक्यू सो मच सर. हे इशारे तुमचे खूप सारे इम्पॉर्टंट आम्हाला राहतील आणि ते परफेक्ट इशारे आमच्यापर्यंत पोहोचले जातात आणि या तिन्ही पंचांचे खूप सारे आभार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झाला धावफलकावरती आपण जर पाहिलं तर तब्बल 8 धावा धावफलकावरती लागलात. एक विनंती करेन टॉस साठी या दोन टीम ओम साई क्रिकेट संघ कशेने आणि चला सुपर फायटर इंदापूर दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण करणार आहोत. तिथे गुडे जाधव सर आपल्या समोर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील. महत्वाची मॅच 77चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा आल्यात किती तर फक्त 8 धावा. इंदापूर प्रीमियर लीग 2024 एक भव्य दिव्य असं पहिलं पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दिवस दुसरा. महत्वाचा बॉल, बॅटची आतली कडा घेतली, बॉल आत आला, शॉट पण दिला, क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण जर विचार केला ना तर सार्थक लायन्स वाढवण संघाचे फलंदाज एकच सांगत असेल, अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के ही जाएगा. आणि निश्चित टाइम येईल, वेळ बदलायला लागेल आणि वेळ बदलण्यासाठी तुमचा संघर्ष या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट राहील. मेहनत करावी लागेल, घाम गावा लागेल. इंदापूर प्रीमियर लीग जिंकायची आहे ना तर संघर्ष करावा लागेल. खोलात टाकलेला बॉल अडवा पाटने खेळायचा होता. अगदी शॉट फाईन लेग गली क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल ना तर दूर मात्र तिथे एकच धाव मिळताना पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल. एकेरी धावेच्या सह्याने संघाचा धावफलक
10 या आकड्यावरती भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर 10 सातत्यानं आपण बघितलं आणि आताही तो 10 आकडा स्कोर कार्ड वरतीच आपल्याला बघायला मिळतं. ओहो यस नेम चेंज करावा लागेल. मी ऐकलं होतं नेम चेंज करावा लागेल इकडे, कारण की अगदी डॉट बॉल येताना पाहायला मिळाला चांगली बॉलिंग. बघा मी सांगेन पैज लावल्या जातात, मैदानाच्या बाहेर पैज लागल्या जातात. एकदा पैज लावायची असेल ना स्वतःच्या मनाशी लावून बघा. हरलात ना तर आनंद मिळेल, जिंकलात तर स्वतःलाच अनुभव मिळेल आणि तो अनुभव पाठीशी लावून पुन्हा तुम्ही पैज लावणार नाहीत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर लॉंग स्टॉप मधून बॉल जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार नशिबाचा 22च्या स्वरूपाचा हा चौकार. एक लास्ट बॉल बाकी आहे या ओव्हरचा. आपण लगेच ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर टॉसच्या दिशेने वळणार आहोत. शेवटचा बॉल खोलात टाकला, अगदी पायात आलेला चेंडू अडवा बॅटने खेळायचा होता. ऑन साइडला खेळत असताना डॉट बॉल खेळला, एकही धाव मिळणार नाहीये. या डॉट बॉलच्या साह्यानं संघाचं धावफलक तिथेच थांबलंय आणि या वेळेला 12 चेंडूचा खेळ संपलाय. पुढच्या मॅचचा टॉस आपण घेतोय. श्री ओम साई क्रिकेट संघ कशेने त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. संघाचं नाव आहे सुपरस्टार यस सुपर फायटर इंदापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन सिद्धिताईंच्या शुभ हाताने आपण टॉस करतो. कॉल असेल सुपर फायटरचा टॉस कॉल हेड कॉल झाला आणि टेल आपण जर पाहिलं तर टॉस जिंकला ओमसाई क्रिकेट संघ कशेने संघानं. पहिली मॅच अगदी हातामध्ये होती आणि ज्यावेळेला आपण बोलतो आपल्या मुखातून घास समोरच्या टीमने घेऊन गेला. 6 चेंडू 18ची गरज होती. महत्वाच्या क्षणी बॉलिंग खराब राहिली, पण आता डू ऑर डाय. मॅच जिंकलात तर इथेच प्रवास चालू राहील, मॅच हरलात तर इथून या स्पर्धेची वाट 365 दिवस बघावं लागेल. तर काय रणनीती असेल त्या पलीकडे निर्णय काय? फिल्डिंग करण्यामागचा निर्णय घेतला. आवाज थोडा कमी वाटतोय, मॅच जिंकायची आहे ना, तेवढे जिद्द पाहिजे आणि मग आवाजही हवा, कारण की रखरखत्या उन्हामध्ये बॅटिंग ही अपेक्षित आहे. बॉलिंग करणारात किती धावांच्या आतमध्ये थांबवणारात? 50-55 आत थांबवण्याचा प्रयत्न करू. असे विश्वासू गोलंदाज तुम्ही टीम मध्ये घेणार आहात का? आणि बॅटिंग लाईनअप आणि बॉलिंग लाईनअप मध्ये काय चेंजेस आम्हाला बघायला मिळतील? चेंजेस एकच आहे, बॉलर चेंज केले पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या संपूर्ण मॅच साठी. महत्वाचा सामना आणि पहिली मॅच ही तुम्ही अगदी आपण जर पाहिलं तर कुठेतरी कमी धावा बनला म्हणून पराजयाच्या छायेखाली जावं लागलं होतं. पण बॉलिंग लाईनअप चांगला होता. 44 ची मॅच ही चांगली टफ फाईट करण्याचा निर्णय तुम्ही घेतला होता आणि त्याच्यामध्ये सफलही तेवढे राहिलं होतात. पण आता पहिली बॅटिंग करायची आहे, पुन्हा धावा बनवायच्यात, पण आता टार्गेट कितीचं असेल? आता आमचा तरी 60-70 धावा. त्यासाठीचे वेगळे कोणी नवीन बॅट्समन उतरले जातील का की तेच बॅट्समन आहेत? नवीन ओपनिंग नवीन करणार. यस जेवढा धावा बनवणार आहात तेवढा धावा थांबवू शकता का आणि तेवढे गोलंदाज तुमच्याकडे विश्वासू आहेत का? हा नक्कीच 100%. यस तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण मॅचसाठी सिद्धिताई विनंती करतो व्यासपीठावरती असं नसतं होऊया, या मॅचचा आपण आनंद घेऊया. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगात आली आहे. 77 धावांचा पाठलाग चालू आहे आणि 77चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा बनतच नाहीयेत. विशाल बाद झाल्यानंतर पुढचा बॉल. बॅटची लीड इंगेज घेतली आहे का? पंचांकडे अपील. यस पंचांचा हात आकाशाकडे. महत्वाचा बॅट्समन कुणाल मैदानाच्या बा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जय
विजयासाठी पारितोषिक आलेलं आहे. अर्थात अभिलाष महाजन साहेबांकडून हे पारितोषिक आलेलं आहे. आता विजयासाठी 15 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. येस, 15 बॉल 57 ची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच या मैदानाच्या आतमध्ये. आता अगदी आपण जर पाहिलं ना तर नागराज मंजुळे यांचं जे डायलॉग आहे ते मला पुन्हा नव्यानं आठवतं. एकंदरीत सैराट चित्रपटातले ते गाणं जे डायलॉग होतं एकच होतं की हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. 15 बॉल 57 ची गरज आहे. आक्रमण करावं लागेल आणि आकर्षक बॅटिंग इथे मात्र करून दाखवावी लागेल. हा ट्रॅकर मिस्ट्रोक अगदी ताकदच नाहीये या फटक्यामध्ये. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, समोर उडवला. लॉंग ऑन मधून बॉल मिड ऑन मधून तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. एकच जाव मिळेल, एका जावेवरती समाधान मानावं लागतंय. 21 जावा कल्पेशजी पठारे साहेब यांच्या वतीने नथुराम यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येईल. षटकातील पुढचा बॉल. वा, बॉल चांगला होता, पायात टाकला, एसडी रक्षक मिस झाले. बॉल अगदी पुन्हा लॉंग स्टॉप मधून निसडला सीमारेखेच्या पार. याही वेळेला चौकार. धावसंख्या झाली आहे 25. या गाण्यानं धुमाकूळ घातला. आला बैलगाडा हे गाणं आपल्याला पाहायला मिळालं आणि या गाण्यावरती आमच्या ड्रीम्सक्रिकेट.इन ची सध्या रील खूप ट्रेंडिंगला आणि खूप फेमसही होताना पाहायला मिळते. तुम्ही बघितली नसेल तर ड्रीम्सक्रिकेट.इन या इंस्टाग्राम वरती पेजही आहे, त्याच्यावरती आपण जा आणि नवीन नवीन अपडेट्स घ्या. हा बॉल चांगला. वा, काय किपिंग राहिली आहे. एसटी रक्षकानं चांगले प्रयत्न केले. शेवटच्या क्षणी काय घडलं, अगदी एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि आपण म्हणत होतो ड्रीम्सक्रिकेट.इन या वाहिनीबद्दल. बघा, अगदी 4 ते 5 वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांची ती दिनरात मेहनत. कौस्तुभजी पाटील हे व्यक्तिमत्व, अगदी कौस्तुभदादांनी यंग टॅलेंटेड म्हणजे जे युवक आहेत त्यांना अगदी साथीला घेतलं. संघाची धावसंख्या झाली आहे मित्रांनो 26. त्याच्या पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर बरं होईल. 26 धावा झाल्यात. आणि आपण म्हणत होतो ड्रीम्सक्रिकेट.इन या वाहिनीबद्दल. बघा, यंग टॅलेंटेड सर्व जे त्यांच्याकडे युवक आहेत चांगल्या पद्धतीचं काम करतात. पहिल्या चुका होत होत्या, अगदी बॉल फॉलो करण्यामध्ये प्रॉब्लेम्स यायचे. कधी कधी आपण जर पाहिलं तर टेक्निशियल प्रॉब्लेम्स असायचे. पण आत्ता आपण जर पाहिलं ना तर ते कुठूनही आपण जर पाहिलं तर प्रॉब्लेम्स शोधून काढतात कॅमेरामॅनच्या माध्यमातून. कारण की प्रत्येक प्लेयरला फॉलो करतात, प्रत्येक बॉलला अगदी बॉल कोणता वापरला जातोय ना त्या बॉलचा स्टिकरही ते हवेमध्ये दाखवतात. एवढं कॅमेरा वर्क चेंज झालं आणि त्याच कारणानं 1000 पासून ते अगदी 1 लाख सबस्क्रायबर पर्यंत त्यांचा पल्ला त्यांनी गाठलेला आपण पाहिला. स्वतःच्या हिमतीवरची मेहनत आज त्यांना यशाकडे घेऊन चालली आहे. सन्माननीय आदरणीय ज्यांच्या वतीनं आपल्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या आकर्षक सामनावीरच्या ट्रॉफीज देण्यात आल्या असे एक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर अमितजी मेहता साहेब हे इथे उपस्थित राहतात. आणि साहेब या, आम्ही तुमची व्यासपीठावरती वाट बघतोय, व्यासपीठावरती आसनस्थ व्हायची विनंती करतोय या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्यांच्या समवेत अमोलजी तोडकर सर हेही इथे उपस्थित राहतात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. इंदापूर प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य पहिल्याच पर्वामध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. अशा दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला पाठिंबा दिला आणि त्याच जोरावरती इंदापूर प्रीमियर लीग आता शेवटाकडे वळण घेताना आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, पुढे आलेत, बॉलला पुढेच फेकून दिलं. मिड विकेटच्या वरून बॉल. हवाई हल्ला, हवाई सफर. हा षटकार.
आवश्यकता या मॅच मध्ये बाकी राहिली आहे. षटकार आलाय सामन्याला, मॅचला ऑन केलंय या बॅटरनं. यावेळीचा बॉल चांगला होता. बॅट्समन इथे काय घडतील काय कळतील. डॉट बॉल आलाय, षटकार आला होता जरूर, डॉटही आला. म्हणजे आता 10 बॉल 45 धावांची गरज. 10 चेंडू 45 धावांची आवश्यकता या संपूर्ण मॅच मध्ये. बघा विशाल बाद झाल्यानंतर टीमचा धावसंख्येचा आलेखच अगदी खाली खाली येताना पाहायला मिळाला. पुढे सरसावून पुढेच फटका खेळलाय, पण आता क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून गेंद मस्तक पे दस्तक, सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए षटकार. संघाची धावसंख्या झाली आहे किती तर आता 38. इथून आता गरज किती आहे तर 39 ची. चेंडू किती बाकी आहेत तर 9 बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 39 धावा जर अरुणने बनवल्या तर घनश्यामजी पवार साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यस, प्रशांत ऑप्टिकल्सचे मालक आहेत सन्माननीय गणेशजी यादव साहेब इथे उपस्थित राहिलेत. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. अगदी एसटी स्टँड जवळ तळा रोडला हे दुकान आहे आणि बघा त्याच गॉगल साठी चुरस मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं बघायला मिळाली. अरुणच्या बॅटमधून अजून एक आक्रमण, हाही षटकार. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे संघाचे संघ मालक आतिजी जांभळे साहेब यांच्या वतीनं. यस, आपण या 2 बॉल नंतर आपण प्रशांत ऑप्टिक्स यांच्याकडे जाणार आहोत कारण की त्यांचं महत्वाचं जे क्षण आहेत आणि ज्या सर्व काही घडामोडी या आपल्याला इथे बोलायच्या आहेत. कारण की प्लेअर ऑफ द मॅच साठी बघा ब्रँडेड आकर्षक अशा त्यांनी गॉगल इथे आणलात. हाही बॉल चांगला, पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघू, पंच हेच कळवतील. यस, हा डॉट बॉल आहे. येणारे आता बॉल किती बाकी राहिलेत तर 7. धावा बनवायच्यात किती तर 33. म्हणजे 7 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 1 चौकारही चालेल. सोन्या पवार यांच्या वतीने कॅश प्राइज आले. जयने जर इथे विकेट प्राप्त केला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल पुढे आले, वा, अजून एक हवाई हल्ला, अजून एक मोठा फटका. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या वरून. याही वेळेला 6 षटकार. 6 चेंडू 27 ची गरज. यस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर अगदी डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतील आणि डोळे जर चेक करायचे असतील, यदा कदाचित आपल्याला गॉगल लागली असेल, तुमच्याकडे तुम्हाला गॉगलची फ्रेम मिळत नसेल, कदाचित तुम्हाला गॉगलची ग्लास मिळत नसेल, ती ग्लास अवेलेबल करण्याचं काम आपले आपण जर पाहिलं तर प्रशांतजी ऑप्टिक्स म्हणजेच गणेशजी यादव हे निश्चित करतील. तर एकदा आपल्या हक्काच्या मराठी माणसाला या शॉपला जरूर आपण भेट द्या. बघा मी रुद्रवली प्रीमियर लीग सुद्धा पाहिली होती, त्यांच्या गावाची प्रीमियर लीग होती आणि गावाच्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्याकडून आकर्षक अशा स्पोर्ट्स गॉगल तिथे समर्पित केल्या होत्या आणि आज आपल्या या इंदापूर प्रीमियर लीग साठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून या स्पोर्ट्स गॉगल देण्यात आलात. त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून खूप सारे आभार आहेत आणि नक्कीच आवर्जून आपण या आपल्या हक्काच्या व्यवसायाला भेट द्या. आणि या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर शिवम केबल नेटवर्क इंदापूर यांच्या वतीनं चॅनल नंबर 7 वरती ही स्पर्धा केबल वरती रायगडभर पूर्ण ही स्पर्धा बघायला मिळते 7 नंबर चॅनल वरती. त्यांचे आभार आहेत. बॉलिंग करत असताना ऋतिकाला 27 धावा थांबवायच्या त्याला आणि 27 धावा जर त्यांनी पूर्ण थांबवल्या तर घनश्याम पवार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सहा बॉल 27. पहिलाच बॉल, बॅटची लीडिंग एज, मिळेल फक्त सिंगल. आता 5 बॉल, आवश्यकता 26 ची. आणि ज्या वेळेला आपण एक कविता बघा सर्वाधिक व्हायरल झाली होती, तुझी
तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. गड्या तयारी ठेव रे मनाची, कधी लढायची कधी झुकायची. कारण दुनिया डोक्यावर घेणार आहे रे, तुला उचलून घेणार आहे. आता 5 बॉल मध्ये 26 बनवलं ना, तर अरुणला डोक्यावर घेऊ, खांद्यावर घेऊ की हातावर घेऊ हा प्रश्नचिन्ह पडेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पण इथून जर 27 धावा थांबवल्या ना, तर इथूनही आपण जर पाहिलं तर जल्लोष करेल गोलंदाजी करणारा संघ. खोलात टाकलेला बॉल डीपेस्ट्रा कव्हरला खेचलाय, क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. एकच धाव मिळाली, ही एकच धाव सांगून जाईल टाळ्यांचा गजर कशासाठी. हो हो, बॅट्समन आउट आणि आशेचं किरण अरुण मैदानाच्या बाहेर. बावन्न आकड्यावरती. आता गरज कितीची आहे, 25 ची. चेंडू किती बाकी आहेत तर 4 बॉल मध्ये 4 सिक्स आले तर 24 होतात. एखाद वाईट आला तर 25ही होतील. पण याही धावा होतील का? कारण की असे बरेचसे इतिहास सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळालेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक इनला येताना पाहायला मिळतील. नाव आहे आतिश जांभळे, टीमचे संघ मालक आहेत. बघा म्हणजे अगदी आपण जर पाहिलं ना तर देव देतो आणि कर्म नेतो असं काही म्हणतात ना. बघा अगदी बॉल आला होता, नो बॉल होता मला वाटतंय, आणि नो म्हटल्यानंतर त्याच्यावरती जर मोठा फटका आला असता तर प्रेशर होतं ना जे रिलीज झालं असतं. यस, यावेळेला आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल फ्री हिट. मॅच अजूनही बनेल. 4 बॉल, आता 24 ची गरज. 4 षटकार. सामना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. 2 डॉट. सामना बॉलिंग कडे. हा बॉल कसा आला याचाही विचार आपण बघूया. या धावा किती आहेत त्याच्याकडे लक्ष देऊया. यस, अंपायर कॉल फक्त 22 म्हणजे हा डॉटच होता. अगदी एकच धाव मिळेल. म्हणजे आता 3 बॉल 23 ची गरज. 3 चेंडू 23 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉल 23 आता अशक्य झालंय. मॅच वरती मजबूत पकड करताना पाहायला मिळालेत जय हनुमान 11 इंदापूरकर. त्यांचा बोलबाला राहिला या मॅच मध्ये. काल सोमजाई क्रिकेट संघ कोल्हान संघाला कोण विसरेल. हा बॉल डॉट. मॅच अगदी विजयाच्या समीप. आणि बघा याही वेळेला आपण जर पाहिलं तर इथे हा मात्र पराक्रम घडला गेला. मॅच विजयाच्या समीप. 1 मॅन शो. मी तर म्हणेन जर यदा कदाचित बॅट्समन दीपेश पवार बाद झाला असताना तर या सामन्याचं चित्र वेगळं असतं. कारण की तो एकटा खेळताना पाहायला मिळाला. बघा 76 मधल्या एकट्याच्या 70 आणि 5 ओव्हर मध्ये 2 मॅचेस मध्ये. पहिल्या मॅच मध्ये 46, दुसऱ्या मॅच मध्ये 70. काय खेळी केली त्यानं. हा सुद्धा चांगला फटका इथेही मिळेल. फक्त आणि फक्त सिंगल. अगदी सामन्याच्या विजयाच्या उंबरड्यावरती संघ. शेवटचा 1 बॉल बाकी राहिला आणि आता संघ मालकही खुश असतील जय हनुमान 11 इंदापूर संघाचे. कारण की त्यांनी विश्वासाने निवडलेला तो कॅप्टन अगदी यशस्वीरित्या काम केला. कप्तानी पारी त्याने खेळून दाखवली आहे. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. पुढचा बॉल फुलटॉस आला आणि याही वेळेला विकेट. सामना जिंकला जय हनुमान 11. आपण जर पाहिलं तर इंदापूरकरांनी विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्हीही संघांना इंदापूर प्रीमियर लीग साठी खूप साऱ्या शुभेच्छा.